मित्रांनो, तुम्ही बोटिंग पण करू शकता. इथे 100 रुपये रेट आहे आणि तुम्ही ते स्नान पण करू शकता. हे बघा, इथे जेव्हा गर्दी वगैरे राहते आषाढी एकादशीला तर लोक इथे स्नान करते पवित्र नदीमध्ये आणि देवांचा आशीर्वाद घेते. चला तर आपण बघूया आता संत तुकाराम महाराजांनी जिथे गाथा लिहिली होती तिथे जाऊया. लेट्स बिगिन. मित्रांनो, सगळ्यात आधी इथे चप्पल वगैरे ठेवावी लागते, नंतर आतमध्ये प्रवेश. आतमध्ये आपण जसा प्रवेश केला सगळं मोठी समर्थ रामदास स्वामी साहेब मोठं मंदिर आपल्याला दिसते आणि इथला परिसर बघू शकता. So you can see the big temple over here. तिकडे पण मोठं मंदिर आहे. So now we have entered in the temple. मोठं मंदिर आहे आणि इकडे पाण्याची वगैरे सोय आहे. चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया. हे आहे श्री माधवामृत कारंजी धारा. चला आपण इंग्लिशमध्ये फाउंटन म्हणतो, कारंजी ते आहे ते. हे गार्डन आहे छोटंसं पण मोठं आहे. समोरच मित्रांनो हे हत्ती आहे 2 वेलकम करण्यासाठी. थँक्स फॉर वेलकमिंग. आपण जाऊ आता अंदर मंदिरामध्ये. हा पायऱ्या आहे, हळूहळू चढायच्या. हे मंदिर मित्रांनो मोठं संत तुकाराम महाराज यांनी गाथा लिहिली होती. मित्रांनो, इथे फोटो काढणं सक्त नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवू शकतो संत तुकाराम महाराज माझ्यासमोर आणि हे त्यांनी गाथा लिहिलेली. प्रत्येकची गाथा त्यांनी अभंगवाणी आपल्या सामान्य लोकांसाठी मराठीमध्ये तो तुम्हाला इथे पूर्णपणे दिसून येईल. मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. प्रत्येक म्हणजे कृष्ण जन्मापासून ते अनंत काळापर्यंत जे पण काही घडलं ते इथे लिहिलेलं आहे. एवढी मोठी गाथा संत तुकाराम महाराजांनी लिहिली, तुम्ही बघू शकता. किती त्यांना राईट मीन्स आपण तर एक पेज म्हटलं, एक परीक्षा आली ती की म्हणतो राईट माझ्याशी नाही, म्हणून त्यांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिला. बघू शकता तुम्ही, खूप काही पुरं सगळीकडे ते स्किल तुम्हाला दिसेल लिहिलेलं. इथून वरती यावं लागतं खाली पायऱ्यांनी. बघा, कंसवधा असून श्री रामांची स्तुती ते गरुड वाहन पूर्ण महाभारत त्यांनी पुरी म्हणजे लिहून काढली अभंग गाथेमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे श्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान इथे महाद्वारला. इथे सगळ्यात आधी तुम्ही आल्यावर चपला वगैरे ठेवावं लागते. खूप छान पद्धतीने आणि व्यवस्था केली आहे. नंतर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतो. कॅमेरा वगैरे लावले आहे इथे. चलूया आतमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मंदिर, सगळीकडे मंदिर वगैरे आहे, देवस्थान वगैरे. आतमध्ये मंदिर आहे, तुम्ही मंदिरात जाऊ शकता. आता बाहेर निघून राहिलो आम्ही मंदिराच्या बाहेर. निघताच ते गणपती समोर चाललो आहे दुसऱ्या मंदिराकडे. बघू शकता मोठे मोठे मंदिर, पुराण्या काळातले मंदिर. मित्रांनो, थंडगार वारा आणि हे तलाव नदी हे बघू शकता. हे मंदिर मोठं मस्त थंडगार वारा चालू आहे. खूप मी आनंद अनुभवून राहिलो इथे शांतीचा.
भक्तीचा मला खूप छान वाटून राहते. बघू शकता हा काय नक्षी कला आहे यांची रे, काय मंदिर बनवलं यांनी. ते भजन चालू आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्यासमोर संत तुकाराम महाराज. मित्रांनो हा आहे संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान मंदिर. जन्म 1608, प्रयाण 1639. बघू शकता पुराण्या काळातला वाडा कसा होता. वाडा संत तुकाराम महाराज इथे जन्मले होते, त्या काळातला वाडा. हा पुराणा वाडा मित्रांनो त्यांचा, छोटासा मोठा. मित्रांनो हे आहे इंद्रायणी नदी घाट. तर हे घाट इकडे आहे, तर चला बघूया हे घाट. हे घाट खूप मोठा आहे. बघू शकता हे घाट, तिथे कपडे वगैरे धुते लोक. आता दसरा आहे. इथे सगळे जे घरातले हे राहते, चादरी वगैरे, सात्र्या वगैरे. नंतर इथे कोणी आंघोळ करून जाते. स्मशान घाट, इंद्रायणी नदीचं पाणी वाहून राहिलं.